त्यामुळे आम्हाला वाटतं की आपण स्वतः वैयक्तिक इथं थांबावं, काही गोळ होऊ नये असं वाटतं. मूळतः भाजपला हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शनच नकोय. तुतारीचं वातावरण आहेच ना. आज पक्ष बदलला आणि दुसऱ्या दिवशी लोकात गेलेलं नाहीत आम्ही. स्पर्धा तुतारी आणि घड्याळमध्ये राहील. अजितदादा पालकमंत्री, कमळाचा तर काही विषयच नाही बीडमध्ये. तुतारी 1 नंबरला राहणार, 2 नंबरला घड्याळ आणि 3 नंबरला कमळ राहील. 3 मधले नाव, 5 मध्ये, 4 मध्ये, 2 मध्ये. नगरपालिका निवडणुकीमध्ये झालेलं मतदान आणि त्याच्यानंतर सेक्युअर ठेवलेल्या मतपेट्या त्या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी काही फ्रॉड होऊ नये अशी कुठंतरी शंका तुतारी म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते या ठिकाणी खडा पहारा देत आहेत आणि आपण कार्यकर्त्याबरोबरच याबद्दल नेमक्या त्यांच्या भावना जाणून घेऊ. नेमकं काय इथं थांबायचं कारण काय? नाही, आम्ही आता वैयक्तिक आतमध्ये तर पोलीस प्रशासन आहेच, त्याच्यानंतर आम्ही पण इथं वैयक्तिक पहारा देत आहोत. काय होणार आहे पहारा देऊन फायदा काय? आम्हाला थोडंसं संशय वाटतं म्हणून आम्ही स्वतः पहारा देतो की आतमध्ये कोणी येते का. आता निवडणुकीचा निकाल जर 3 वरून 21 वर केला आहे, त्यामुळे आम्हाला वाटतं की आपण स्वतः वैयक्तिक इथं थांबावं, काही गोळ होऊ नये असं वाटतं. काय ही निवडणूक प्रक्रिया जी वाढली त्याच्यामुळे संशय वाढतो आहे. आणि निवडणूक आयोगाने ज्या काही चुका केल्या की जर का 50% जे आरक्षण होतं, जे 50%च्या वरती ओबीसीचं आरक्षण गेलं म्हणून निवडणुका लांबल्या. अहो 50%चे आरक्षण जर का तुमचं 50%ची मर्यादा तुम्ही बीडमध्ये का 50%ची मर्यादा ओलांडली गेली? ठराविक ठिकाणीच का गेली? हा, म्हणजे तुम्हाला काही करून एक काय माहिती का, मूळतः भाजपला हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शनच नकोय. अच्छा, पण ते सुप्रीम कोर्टाचे निकाल आले, हे आले, त्याच्यामुळे त्यांना इलेक्शन घ्यावं लागतं. पण काय वाटतंय मतदार, आपण तर ऍक्टिव्ह फिरलेले आहात कार्यकर्ते म्हणून, आपण प्रत्येक वार्डात गेलेले आहात, नेमकं काय वाटतंय? वातावरण चांगलं आहे, पण काय झालं माहिती का, तुतारीचं वातावरण आहेच ना. 5 ते 6 हजारांनी, 5 ते 10च्या दरम्यान तुतारी 100% निवडून. काय नेमकं त्याच्यामागचं काम आहे ना लोकांपाशी केलेलं. का आता पक्ष दुसऱ्या दिवशी, आज पक्ष बदलला आणि दुसऱ्या दिवशी लोकात गेलेलं नाहीत आम्ही. नाही, पक्षावर अन्याय झाला म्हणतो त्यांना पक्ष बदल. कोणचा अन्याय? म्हणजे कोटीचे उड्डाणे तुम्हीच पेपरला बातम्या दिलेल्या आहेत की हे अजितदादांनी कोटी दिले, ह्यांनी कोटी दिले, ते कोटी दिले, आमदार आमचा, आणि यांना कोटी लोक देत होते. तुमच्या आमदाराला फंड मिळाला का भरपूर? आमच्या आमदाराला फंड म्हणजे गोष्ट, ज्या वेळेस धनुभाऊ हे होते, पालकमंत्री होते, आणि त्यावेळेस ह्याच्या वेळेस ते पालकमंत्री झाल्यास त्यांनी जेवढे कामं मंजूर केले होते सगळे कामं रद्द केलेत. ह्याचे सगळे तुमच्याकडे वाटल्यास आमच्या हायकोर्टात गेलेले सगळे पुरावे आहेत आमच्यापाशी. सट्टे बाजारामध्ये जरी विचार केला तरी सट्टे बाजारामध्ये तुतारी जोरात चालते असं बोललं जातंय. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? तुतारी म्हणजे भूमिकेसोबत ठाम राहिलेले पक्षाच्या. दरवेळेस हा दुसरा पक्ष, परवा दुसरा पक्ष, असं केलेलं नाही ना त्यांनी. संदीप भैयासोबत लोक विधानसभेत जे झालं तेच आता नगरपालिकेचं होणार. स्पर्धा कोणत्या 2 पक्षात राहील? स्पर्धा तुतारी आणि घड्याळमध्ये राहील. का बरं? घड्याळमध्ये राहील आमचं असं म्हणणं आहे, कारण अजितदादा पालकमंत्री, त्यांनी काही कामं केलेली आहेत. बाकी कमळाचा तर काही विषयच नाही बीडमध्ये. कमळाचा विषयच नाही, फडणवीस साहेब येऊन गेले सभा. अजितदादा पालकमंत्री, आता जे कमळाचे आहेत त्यांनी अजितदादाच्या मार्गदर्शनाखालीच काम केले इतके दिवस. विधानसभा त्यांच्या नावानेच लढवली, त्याच्यानंतर जे कामं करीत राहिले ते अजितदादाच्याच नावाने करीत राहिले. मग इतके दिवस अजितदादा चांगले होते आणि अचानक तुम्ही पक्ष बदलला. मग आता कामं कुणी केले तर फडणवीस साहेबाच्या हातात झाले का? काय म्हणतो ग्राउंडचं वातावरण काय म्हणतं? म्हणजे असं लोकांमध्ये अशी चर्चा आहे की तुतारी 1 नंबरला राहणार, 2 नंबरला घड्याळ आणि 3 नंबरला कमळ राहील. 3 नंबरला कमळ राहील. बरं, आपण इथं बसताय, ह्या सगळ्या गोष्टी मीडियावर आल्यानंतर काही बंदोबस्त वाढवलाच आहे? नाही, बंदोबस्त जो पहिल्यापासून दिवसापासून आहे तोच बंदोबस्त आहे. बंदोबस्त काही वाढवलेला नाहीये आणि आमचाही त्यांना काही त्रास नाही. बंदोबस्त कधी वाढला असता, समजा आम्ही काही प्रशासनाच्या विरोधात काही केलं असतं तर आम्ही येतोय, तर आम्ही आपलं शांततेत बसतोय, जातो. त्यामुळे आम्हाला कोणी आमचा त्यांना त्रास नाही, मग त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवायचं काही सांगा. दिवसा रात्री असं ठरवून आहे का तुमच्या? हो, आम्ही 3 टप्प्यामध्ये पहारा देतो सध्या. आमचे टीम आहेत, आमचे सहकारी आहेत, ते आम्ही आता बसलो की संध्याकाळी आणखीन दुसरे बघतात, सकाळी आणखीन वेगळे आहेत. 3 टप्प्यामध्ये काय त्याला शेकोटी करून बसतोय. आणि तुम्ही जे आता प्रश्न विचारला त्यांना की भाजपचं इथं का काय नाही, काय माहिती का, भाजप म्हणजे बीडमध्ये असा प्रकार आहे की आतापर्यंत पंकजाताईंनी फक्त एक समाज असं गृहीत, ओबीसी समाज म्हणा, ब्राह्मण समाज, यांना असं गृहीत धरलेला समाज आहे हा.
यांना म्हणायची काहीच गरज नाही, डोळे झाकून मतदान करतात असा एक समज आहे त्यांचा. ते लोकसभेलाही बीड तालुक्याने दाखवून दिले, आता विधानसभेला दाखवून दिले, आता ह्या नगर परिषदला दाखवून देतील. तुम्ही बीड शहरात राहतात, मला सांगा बीड शहरातल्या कोणत्या वार्डमधलं त्या प्रभागामध्ये मतदान आलं मला सांगा. वार्ड क्रमांक समजा तुमचंच उदाहरण घ्या, तुमच्या वार्ड क्रमांक 3चे आता मतदान राहिले, तुम्ही जर का त्यावेळेस तुमचा पूर्ण शहरात फिरला असताल आणि जर का 3 मध्ये तुमचं लक्ष राहिलेलं नसेल, आता तुम्ही 3च्या वेळेस बघा 3 मधले नाव 5 मध्ये 4 मध्ये 2 मध्ये कुठे, म्हणजे कुणाचाच पायपस कोणाच्या पायात नाही. लोकांचा दुस्साद होता, लोकांना मतदान करायचं होतं, पण जो सुशिक्षित मतदार आहे तो बाहेर आल्यानंतर त्याला जर का मतदानच सापडत नसेल तर किती वेळेस फिरणार आहे तो. नाही मग याच्यात त्या ठिकाणचा नेता त्या वार्डातला हा पण कारणीभूत आहे, त्याला लक्ष द्यायला पाहिजे. ऐका ना, त्यांनी समजा मी ज्या प्रभागात राहतो मला माझं मतदान माहिती आहे ना, पण जर का समजा तुम्ही समजा तुमचं जर 5 मध्ये नाव आलं तर 5 नंबर मधला तुम्हाला सापडायला कुठं जाणार आहे. त्या ठिकाणचे जे नेते होते त्यांनी पण लक्ष त्यांनी द्यायला पाहिजे. सांगतो ना, मग काय केलंय माहिती का, ज्या प्रभागात मला निवडणूक इंटरेस्टेड आहे, माझं मतदान मला तुम्ही क्रॉस आहेत, मग मी 3 मधल्याने काय करायचं, लड्डाला कुठं टाकायचं, 5 मध्ये टाकायचं. हे शेवटच्या टप्प्यात झालेले कुठं नाहीत हे सगळे. मग त्यावेळेस त्या उमेदवार मग आता तुम्ही मला सांगा 15 दिवसाच्या भूमिकेत समजा 15 दिवस तुम्हाला फार तर मतदानाला भेटतात, बरोबर आहे. मतदानाच्या सगळ्या प्रक्रियेला तुमचा फॉर्म भरणे, विड्रॉल करणे ह्यात किती दिवस जाते, म्हणजे शेवटचे 8 ह्या वेळेस तर अपक्ष उमेदवाराला फक्त 4 दिवस मिळाले. म्हणजे प्रक्रिया राबवत आहेत का लोकांना करायचे म्हणतात ना, ते का ते लग्न होत नव्हतं म्हणून लग्न करून टाकायचे, तसा प्रकार आहे हा सगळा. हे मात्र खरं आहे. वार्ड क्रमांक 1 राहू द्या, वार्ड क्रमांक 10 राहू द्या, वार्ड क्रमांक 11 राहू द्या, 9 राहू द्या, या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मतदानाच्या दिवशी गेलो त्यावेळेस मात्र एवढं पक्क जाणवत होतं की एका वार्डमधले कितीतरी मतदार दुसऱ्या वार्डमध्ये जात होते आणि त्या उमेदवारांना पण ह्या सगळ्या गोष्टी जुगाड लावताना, पळापळी करताना त्यांची कसरत होत होती. हा मात्र विषय गांभीर्याने घेतलाच गेला पाहिजे. मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन.